मित्रांनो, जीवनामध्ये कितीही चांगलं वागा तर लोक नावच ठेवतात. जीवनामध्ये वागावं कसं, म्हणजे कसं वागल्यानंतर लोक हे करतात. तुम्ही कसंही वागा, जीवनामध्ये लोक नावं ठेवायचे ठेवणार, त्यांच्यामध्ये काही बदल होणार नाही. तुम्ही काहीही करा. बघा, लहानपणी परमार्थ करा तर लोक म्हणणार, एवढ्या लहान वयामध्ये काय करायचंय, काहीतरी शिक्षणाचं बघ, हे बघ. मोठं झाल्यानंतर बघा, लग्न वगैरे झाल्यानंतर लोक म्हणतात, परमार्थ बघू नको बाबा, संसाराचं बघ जरा, लेकर बाळ आहेत, हे ते म्हणतात. म्हातारपणी करायला लागल्यानंतर बघा, आता भजन कीर्तनाच्या मागे करून करून भागले आणि देवपूजेला लागले. तसं जीवनामध्ये लोक नाव ठेवण्यातच व्यस्त राहतात. तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा, तर जीवनामध्ये काहीतरी तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. मी सुनील ढोबळे, तुम्ही पाहताय HD गजर भक्ती युट्यूब चॅनल, आणि या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी सांगणार आहे की तुम्ही तर लोक नाव ठेवल्याशिवाय राहणार नाहीत, आणि त्याच्याकरिता तुम्हाला योग्य वाटेल असं जीवन जगा. म्हणजे तुम्ही वाईट वागून सुद्धा आम्हाला चांगलंच वाटतंय असं म्हणू नका. जीवनामध्ये चांगलं वागण्याचाही प्रयत्न खूप करा. जर चांगलं वागून जर लोक नावं ठेवत असतील, तर तुम्ही सरळ मार्गाने जात असाल तर सरळ मार्गाने जायचं कधी सोडू नका. तर तुम्हाला एक नवीन ह्याच्यावरती एक दृष्टांत सांगणार आहे. बघा, दोघ जण एक घोडा घेऊन जात होते बाजाराला विकण्यासाठी. विकण्यासाठी जात असताना जाता जाता वडिलांनी काम केले की वडील आणि मुलगा चालत होते. मग एक माणूस भेटला आणि त्यांना म्हणला, काय माणूस आहे राव, घोड्यावर बसायचं सोडून चालत जात आहे. मग विचार केला त्यांनी थोड्या वेळाने, आणि आपण स्वतःहून त्या घोड्यावर बसला आणि मुलाला घोड्याला पकडून चालायला सांगितलं. मग थोडं पुढे गेल्यानंतर एक माणूस भेटला आणि म्हणला, अरे काय राव, मुलाला चालत जायला लावतो आणि तू घोड्यावरती बसला. मग त्या माणसाने विचार केला, अरे म्हणला तर मुलाला बसू. मग घोड्यावरती मुलाला बसवला आणि तो खाली उतरला. मग अनेक पुढे गेल्यानंतर एक माणूस भेटला. अरे म्हणला, काय राव, असं घोड्यावर बसून मुलाला हिंडू नका, मुलं बिघडून जातात. मग असं तसं बोला. मग हा विचार केला, चला बाबा आता आपण दोघेही घोड्यावर बसू. मग पुढे गेल्यानंतर थोडा ते दोघेही बाप आणि लोक दोघेही घोड्यावरती बसले आणि जात होते. जात असताना अजून एक माणूस भेटला आणि त्यांनी म्हणला, काय म्हणला, या घोड्याला एवढं वजन दिल्यानंतर हा घोडा राहील का? दोघं बसलाय बरी, कळत नाही का, हुशार आहात, शहाणे आहात, असं तसं म्हणल्यानंतर त्यांनी विचार केला, त्या घोड्यावाल्याने विचार केला. आता म्हणला, आम्ही बसू नये, मुलगा बसू नये, दोघही बसू नये. मग एक काम करूत म्हणले, त्या घोड्याला पकडले, त्या घोड्याला उलट केले आणि त्याचे चारही पाय बांधले आणि खांद्यावर घेऊन दोघं निघाले. मग जात असताना एक रस्त्यामध्ये नदी लागली आणि त्या नदीमध्ये त्यांचे दाव जे रस्सी होती ते तुटली आणि घोडा नदीमध्ये पडला, आणि नदीमध्ये पडून तो घोडा मेला. आणि यांना निराश व्हावं लागलं. विकण्यासाठी जाणारा घोडा मरून गेला, कारण लोकांचं ऐकून लोक तसं जगू देत नाहीत. मेल्यानंतर निराश होऊन घरला गेले. तसं सांगायचं तात्पर्य जर म्हणलं तर जीवनामध्ये लोक तुम्ही कसंही जगा, नावं ठेवतात. तर तुम्हाला जे योग्य वाटेल त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा. आणि योग्य वाटेल असं जीवन जगत असताना जर तुम्ही वाईट जगत असाल, ह्याला अर्थ नाही. तिच्यासाठी योग्य मार्गाने भक्तिमय जीवन करून घ्या, भगवंताची भक्ती करा, ज्ञान घ्या, आणि अशा चांगल्या गुन्हा राहण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला माझा टॉपिक आवडला असेल किंवा माझी गोष्ट तुम्हाला चांगली वाटली असेल, दृष्टांत, तर तुम्ही जीवनामध्ये चांगलं होण्याचा प्रयत्न करत असाल, तर काहीतरी माझ्या चॅनल मधून शिकत असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा विसरू नका. रामकृष्ण.